आपल्यासोबत कृषी मंत्री आहेत दत्तात्रय भरणे. सध्या ते पाहणी करतायत, अहिल्यानगरमध्ये आहेत. पाहणी केली आहे, काय आदेश दिलेत? आदेश हे दिलेत की तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण राज्यामध्ये ही अतिवृष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चालू आहे. आणि अहिल्यानगरचा जर विचार करायचा तर अहिल्यानगरमध्ये ह्या महिन्यामध्ये सर्वात जास्त अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. आज आपण ही आजींना बघतोय, ताईंना, मावशीला बघतोय. हिने स्वतः ती मला दाखवते, कृषी मंत्री पण दाखवते की माझं नुकसान झाले. खरं आहे, त्यामुळं झाडं गेलेत, त्यामुळं आजीचं नुकसान 100% झालेलं आहे. मी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून आज इथं आमदार संग्रामभाई असतील, ताई असतील, आम्ही सगळेच इथं आज इथं आलेलो आहे. मी सर्व शेतकऱ्यांना एक आश्वासित करतो की अतिवृष्टीमुळं अहिल्यानगरमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान हे झालंय, शेतीचं नुकसान झालंय, पिकांचं नुकसान झालंय, शेती वाहून गेली आहे, पशुधन वाहून गेलंय, काही ठिकाणी घरामध्ये पाणी घुसलंय, घराची पडझड झाली आहे. जे जे अतिवृष्टीमुळे ज्याचं नुकसान झालंय या सर्वांना राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चित प्रकारे लवकरात लवकर पंचनामे करून काम, कारण पाऊस इथं थोडा नगरमध्ये उशिरा झाला आणि उशिरा झाल्यामुळं आता पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचे पंचनामे लवकरात लवकर करून पंचनामे संपल्यानंतर 10 दिवसात किंवा दिपावलीच्या पूर्वी ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले, ज्या ज्या त्यांचं पंचनामे केलेत त्या सर्वांना नुकसान भरपाई ही दिली जाईल. शेतकऱ्याला विश्वास नाही आहे सरकार मदत करेल? नाही, विश्वास नाही म्हणण्यापेक्षा कसं आहे, त्यामुळं मी तुम्हाला ते सांगतो ना, शेवटी साहजिक आहे, त्या मावशीला ज्याचं जळतं त्यालाच कळतं. तर मावशी शेतकरी आहे, मावशीची अडचण आहे, मावशीला ठीक आहे काही घटना असतील, पण मावशी तुम्ही काळजी करू नका. मी इथं मंत्री म्हणून आलो आहे. सगळे पंचनामे आमचे अधिकारी तर सगळे समोर आहेत, कृषीचे अधिकारी आहेत, तुमचे महसूलचे अधिकारी आहेत, इथं आमदार आहेत. तिथं तुम्ही काही काळजी करू नका. ह्या वर्षी ज्यांचं अतिवृष्टी नुकसान झालंय, मावशी मी तुम्हाला सांगतो काळजी करू नका. शेवटी तुमचं दुःख मी पण शेतकरी, मी जरी मंत्री असलो तर मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे काळजी करू नका, धीर धरा, सरकार तुमच्या बरोबर आहे. शेवटी शेतकऱ्यांचं हित हेच आमचं सरकारचं हित आहे. तर निश्चित प्रकारे सरकारच्या वतीनं लवकरात लवकर ही मदत केली जाईल. अंदाजे आज जर पाहिलं तर पुढील 2 ते 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा काय झालंय, आपल्या सगळ्यांना माहिती आहे हवामानात बदल का काय, पाऊस पडतोय, वार्षिक सरासरी पाऊस पडतोय, एका दिवसात वार्षिक सरासरीच्या एका दिवसात पाऊस पडतोय. त्यामुळं निश्चित प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. नदीकाठीमध्ये अचानक पाणी येतंय, पूर येतोय, नदीकाठच्या लोकांना त्यात पाणी शेतामध्ये पाणी शिरतंय, ओढ्याच्या शेजारी शिरतंय. त्यामुळे काही ठिकाणी आता अतिक्रमण असलं त्याचा फटका पण, कारण आता आपण पहिल्यांदा पाहतोय की एकदम एवढा पाऊस. त्यामुळे निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये सरकार हे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना मदत करण्याच्या, शेतकऱ्यांचं जे काय हिताचं आहे आणि जे शेतकऱ्यांसाठी करता ते करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. सरकारच्या वतीनं लवकर मदत करण्यात येईल असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलंय. कॅमेरामन किरण कादेसह सागरवाड, साम टीव्ही, देवराई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.